मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाणार आहे। मराठी शिकण्यासाठी सरकार रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मुदतवाढ देणार असल्याचं कळतंय। रिक्षा टॅक्सी चालकांना किती मुदत मिळणार आहे ते मात्र आज कळणार आहे। आजच्या बैठकीमध्ये मुदतवाढीचा निर्णय होईल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आज आपण ठाम आहोत आणि या संदर्भात किती दिवसांपर्यंत मुदत दिली जाईल ते मात्र आज कळणार आहे। मुदतवाढ दिलेली नाही, परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। आमची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे करू। एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे, पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मग मुदतवाढ संपणार नाही। कारण कुणी 6 महिन्याची मागितलेली आहे, कुणी 1 वर्षाची मागितलेली आहे। शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल हो, फक्त ही राजकीय घोषणा नको। उद्या जर 3 महिने झाले, 6 महिने झाले आणि कोणी मराठी बोललाच नाही तर आम्हाला शेवटी पकडणार सर्वसामान्य जनता हे आम्हाला। सगळ्या 59 आरटीओची मी बैठक बोलवलेली आहे सकाळी 10:30 वाजता आणि त्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ। त्यांनी मुदतवाढ जर मागितली असेल, मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे, तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत, तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही।